नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा मोठा गेम सुरू झाला आहे। तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का पाहून घ्या। तर जय शिवराय मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबाबत सर्वात मोठा अपडेट समोर आला आहे आणि आता खरी प्रक्रिया सुरू झालेली आहे। येथे पाहू शकता तुम्ही, सरकारने कर्जमाफीचा GR काढलेला आहे। पात्र अपात्र कोण आहेत त्याचे निकष सुद्धा जाहीर केलेले आहेत आणि आता सुरू झाली आहे सर्वात महत्त्वाची प्रक्रिया, ती म्हणजे व्हेरिफिकेशन। आता सुरू झालेलं आहे व्हेरिफिकेशन। तर व्हेरिफिकेशनमध्ये काय आहे ते आपण पाहूया। तर पहा मित्रांनो, ही कर्जमाफी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। ही कर्जमाफी पूर्णपणे होणार आहे। म्हणजेच इथे पाहू शकता तुम्ही, प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर ID म्हणजेच शेतकरी ओळखपत्र फार्मर ID बंधनकारक असणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल त्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही, म्हणून तुम्ही लगेच फार्मर ID काढून घ्या। तसेच जमीन, कर्ज आणि खातेदार यांची तपासणी ही लवकरच सुरू होणार आहे आणि बँकांकडून आता ऑडिट प्रोसेस सुरू झालेली आहे। तर या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता, आता लक्ष द्या, खरा ट्विस्ट येते आहे। कर्जांची 5-6 म्हणजे 5 ते 6 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागणी होणार आहे। म्हणजे 5-6 अशा कॅटेगरी बनणार आहेत आणि त्याच्यानुसार तुमचं कर्ज हे माफ होणार आहे। तर पहिली कॅटेगरी तुम्ही पाहू शकता, 2 लाखाखाली, ज्यांचं कर्ज 2 लाखाखाली आहे आणि 2 लाखावरील, 2 लाखाखाली प्लस आणि 2 लाखावरील, परत ज्यांचे जुने कर्ज आहेत आणि त्यांना OTS योजना, अशा हे 4-5 प्रकारे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कर्ज हे विभागलं जाणार आहे। आणि नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान हे वेगळ्या प्रकारे, म्हणजे असं 5 प्रकारे हे कर्जाचं रक्कम हे वितरित केली जाणार आहे। तर येथे पाहू शकता, पण अजून एक मोठं पाऊल बाकी आहे। तर कोणतं पाऊल आहे ते आपण आता जाणून घेऊ। तुमचं नाव लिस्टमध्ये आलं तरच पुढे KYC करावी लागणार। जर तुमचं नाव हे कर्जमाफीच्या यादीत आले असेल तरच तुम्हाला ही KYC करावी लागणार। बायोमेट्रिक आधार व्हेरिफिकेशन होणार आहे, म्हणजे कर्जमाफीसाठी तुम्हाला KYC करावी लागणार आहे, तेही बायोमेट्रिक आणि आधार व्हेरिफिकेशन नुसार। तर येथे पाहू शकता टाइमलाईन काय आहे याचा। तर पुढील 10 ते 15 दिवसात ऑडिट होणार आहे बँकांकडून। 10 ते 15 दिवसात ऑडिट होणार आहे। त्याच्यानंतर 20 जून पर्यंत फायनल लिस्ट, म्हणजे येथे पाहू शकता 20 जून पर्यंत फायनल लिस्ट येणार आहे। त्यानंतर KYC आणि पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे। 20 जून नंतर KYC ची प्रक्रिया सुरू होऊ शकते। तर येथे पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीची रक्कम थेट बँकेला जमा होणार आहे। ती बँकेला जमा होणार आहे, कोणाच्याही याच्यामध्ये नाहीत। आणि प्रोत्साहन अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे। जे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पण जर नियम बदलले किंवा GR मध्ये सुधारणा आली तर पाहू शकता संपूर्ण प्रक्रिया 1-2 महिने पुढे जाऊ शकते। जर आंदोलन वगैरे, मोर्चे वगैरे निघाले तर ही प्रक्रिया 1-2 महिने पुढे जाऊ शकते, GR मध्ये सुधारणा झाली तर। त्यामुळे आताच तयारी करा, फार्मर ID तयार ठेवा। जर काढलेला नसेल तर तुमचा फार्मर ID हा काढून घ्या। त्याच्यानंतर आधार लिंक बँकेला आहे का हे सुद्धा तुम्ही तपासा। त्यानंतर बँक डिटेल्स तुमच्या अपडेट करा। आता फक्त एकच प्रश्न, तुमचं नाव फायनल लिस्टमध्ये येणार का? पुढचा अपडेट अजून मोठा असणार आहे, तर लगेच आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता पुढील अपडेट मिळवण्यासाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र।